भैया साहेब आहेत का? कोण आहे? अरे चंदू शेठ, या की. वेलकम वेलकम. नमस्कार. बऱ्याच दिवसांनी दर्शन दिलं. ते जरा बोलायचं होतं. हो बोलू की आपण. बसा, चिकार वेळ आपल्याकडे. बसा बसा. बरं, काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी? काही चालेल बघा. काही. जीजी बघा, ते खर तर मीच येणार होतो ऑफिसला. एक महत्वाच्या मुद्द्यावर डिस्कशन करायचं होतं. ते करूच आपण, पण जरा. हो, ऑकवर्ड कशाला होताय? बोला की. काय? नाही म्हणजे आम्ही फौजींना भेटायला आलो होतो. म्हणलं आपल्या जवळचे आहेत, आपल्या भागातले आहेत, आणि त्याच्यामुळे म्हणलं चला भेट घेऊया त्यांची. आणि पाटील साहेबांचा फोन आला होता, जाऊन भेट घ्या म्हणून साठी आलो होतो. हा, कुठं आहेत? कुठे ते? बोलवतो त्यांना. कॅलेंडर. हा भैया. बाकी चंदू शेठ कशी चालल्यात काम? काम बघा सगळे आता जोरात चाललेत इलेक्शनची. चांगले. मी येणार बरं का, ऑफिसला येणार होतो, पण काय का फौजी आले. या. नमस्कार. 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 हा, फौजी हे चंद्रकांत इंगळे. आम्ही सगळे लाडन त्यांना चंदू शेठ म्हणतो. आमच्या पक्षाचं काम बघतात, सातारा जिल्ह्यातनं सगळं. फौजी अभिनंदन बरं का. तुमची बातमी पाहिली बरं का आम्ही. अहो एक नंबर. अहो आपल्या जिल्ह्यातला माणूस एवढी भारी कामगिरी करतोय म्हटल्यानंतर लय भारी वाटलं बघा. अहो त्यात काय एवढं, मी फक्त माझं काम करत होतो. बस. अभिनंदन. बरं का चंदू शेठ. हा, तसे आमचे फौजी स्वभावानं लय नम्र बरं का. नाही ते तर आम्हाला दिसतंयच बरं का. बर फौजी, तुमचा आता हात कसा आहे? आत्ताच ऑपरेशन झालंय त्यांचं. फौजी काळजी घ्या बरं का तुम्ही. अहो पाटील साहेब तुमची आठवण काढत होते. म्हणले आता वेळ काढून तुम्हाला भेटायलाच येतो पहिले. कशाला? नाही म्हणजे कशाला उगाच ते त्रास घेणार ना. अहो पण. अहो तुम्ही विनाकारण टेन्शन घेताय चंदू शेठ. अहो आम्ही आत्ता पाहुणे झालोय, पण मित्र लहानपणापासून. नका टेन्शन घेऊ, आम्ही आहे काळजी करायला. जास्त वेळ काय तुमचा घेत नाही आता. चला येतो आम्ही. हा चला येऊ का? हा या. चला येतो. आज कुठं तोंडाला चव आले बघा. नाहीतर ते दवाखान्यात वेगळी जेवण खाल्ल्यासारखंच वाटत होतं. अजिंक्य आता व्यवस्थित जेवा. आणि हे बघा अजिबात हायगाई करायची नाही. तुम्हाला खायला घालून घालून एकदम कसं टुनटुनीत बनवते बघाच. अहो थांबा तुम्ही, मी भरवते. घ्या. पाणी. तुम्ही उगाचच काहीतरी नाटकं करू नका. आता इथं कोणी बी तुमच्याकडे लक्ष देणार नाही. राहू दे, जेव तुम्ही. राहू दे, भरवते की मी. नाही तुम्हाला उजव्या हाताने जेवाय. घ्या. नको तर. अरे खा, बायको एवढी सेवा करते, पुण्यवान आहेस का तू? शेवटी बायकोच येत असते नवऱ्याचं सगळं करायला, कळलं ना? जरा ग बसतीस का? तिथं असं असतंय बघ मध्ये मध्ये. शितले भरव ग त्याला, भरव. आजीजे
अरे आजा तुला नीट हाताने कुठं खाता येते? जे जे ते सवय नाही ना त्यामुळे तसं होते. ते उजव्या हातात चमचा पकडला का नाही वाय आणि वाटरच होते बघ. म्हणजे चमचा एकीकडं आणि तोंड एकीकडं. हा आणि तुला हसू नको. बायकोच्यातनं खायला लाज वाटत असेल तर माझ्यातनं खा, मी भरवते. ठीक आहे. हा जिजे बरोबर त्याला. का ठीक आहे, जरा किरबी खा. पण काय बे म्हणा, आज जेवण लय फक्कड झालंय बघा. काय पुष्पे? अहो मला काय विचारताय? आज सगळा स्वयंपाक शीतलनं केलाय. होय, मग होणारच की चांगली चव त्याला. नवऱ्याला जीव घालायचं होतं ना तिला. अहो मामा असं काय बोलताय? म्हणजे एरवी अशी चव नसती होय? अगं शीतल एरवी करते तेव्हा पण चव असती, पण आज जरा वेगळीच चव आहे. ए समाधान्या ग बस, उगाच पूर्वी चिडवू नकोस. हा आणि काय राजा, तुला एवढी म्हणता येत नाही रे? अरे त्या पूर्वीने राबून स्वयंपाक केलाय, चांगला झालाय, आवडलाय. अरे काय तर म्हणाव बाळा. अगं चांगलंच झालंय की. आता जेवल्यापासून एक तरी शब्द बोललो का मी? बोलूच वाटना तर एवढं चांगलं झालंय जेवण. अजिंक्य आता जेवा आणि आराम करा. पण अरे झोपणार कुठे तुम्ही? आओ ह्यो काय प्रश्न झाला वय तवा? झोपताल की आत्यांच्या खोलीत? त्यांच्या खोलीत आता हर्षवर्धन आणि जयडे आहेत ना, ती कुठे झोपणार? असू दे, करता येईल काहीतरी ऍडजस्ट. आता अजिंक्य आलेत म्हणल्यावर त्यांची खोली त्यांना देऊन टाकायलाच पाहिजे ना. किती बी झालं तरी त्यांचाच त्या खोलीवर आधी हक्क आहे. आमचं काय तेव्हा? अगं जयडे काहीतरी काय बोलतेस उगाच? असं काय नाही. मग कसं आहे अजिंक्य, सांगताय का? जयडे तुला सांगतो मी नंतर, तू जेव बरं आधी. आजा तुम्ही असं करा, तुम्ही आमच्या खोलीत झोपा. मामा नको काय. अरे कशाला उगाच? तुम्ही झोपा, आम्ही झोपतो बाहेर. राजा पण शीतल? अहो जीजी ठीक आहे, झोपतो की आम्ही बाहेर. आता याच्यावर चर्चा नको अजून. चला जेऊया आपण. झालं त्यांचं जेवण, तुम्ही जेवा. फौजी मैदान गाजवलं तुम्ही. भैया ह्यो आजा गावचा हिरो झाला की राव. काय हो, काय झालं? हात धुवून एवढं तनतन करत आलात, मला वाटलं झोपला असाल. आता बोलणार आहे का काय झालंय? नाही आम्हाला नाही लागत झोप. झोप नाही लागली? कशामुळं?
कशामुळे म्हणजे हा सकाळपासून बघताय ना सगळे आजा 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 आणि असं काय मोठा तीर मारला होता नुसतं गोळ्या लागल्यात मेला तर नाही ना कोणाच्या तरी पोटात दुखतोय वाटतं दुखतंय आमच्या पोटात त्या आज्याचं एवढं कौतुक ऐकायची अजिबात आमची सवय नाही अहो या घरात राहतोय म्हणल्यावर तेवढं तर ऐकायला लागणारच आणि काय हो तुम्हीच तर पत्रकाराला म्हणत होतात माझा भाऊच हाय लहानपणीचा दोस्तच हाय आता राजकारण म्हणलं की तेवढं आलंच जयश्री सगळ्यांना सांगत फिरू का त्याची काय लायकी येते तुम्हाला जर एवढा त्रास होत असेल ना तर 2 दिवस जाऊन राहा कुठतरी बाहेर 2 दिवस दोन दिवस कशाला आता काय आमच्याच घराच्या बाहेर पडायला लागतं का नाही बघा तुम्ही म्हणजे वाघाचे पंजे तुम्ही एवढं हुशार समजताना स्वतःला एवढी साधी गोष्ट कशी लक्षात नाही आली हा म्हणजे आता अजिंक्य घरी आले तर तुम्हाला कोण घरातनं बाहेर काढणार आहे का कोण म्हणजे तुमच्या घरातले उद्या जर म्हणले ना रूम सोडा तर झक मारत रूम सोडावं लागेल आपल्याला आणि उद्याचा कशाला तुम्ही लय पुढे पुढे करत होता ना त्यांच्या पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ना जरा हळू आवाजात बोला कोणी ऐकलं ना बाहेर तर खरंच द्यायला लागेल रूम असं काय आणि तसं काय द्यायला तर लागणार हे कन्फर्म मी काय अशी सहजासहजी रूम सोडण्यात का अहो घरातल्यांपुढं काय चालणार आहे तुमचं अहो हर्षवर्धन देशमुख ते अजिंक्य आज आलेत म्हणून एवढं त्यांचं कौतुक चाललंय उद्यापासून सगळं नॉर्मल असणार आहे बर त्याला बरं बी नाही त्याचं काय काय बरं वाटत नाही हा चांगलं चालतोय फिरतोय बायको एवढं प्रेमाने भरवतीये होईल की बरात लगेच आणि आपल्याला काय करायचंय बघा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये रूम जायला नको एकदा का रूम गेली की घर गेलं की आपण जो काय डाव आखलाय सगळ्यावर पाणी मी हाय तवर असं काय बी होत नसतंय अहो मी काय बोलतोय तुम्ही काय बोलताय तुम्हाला ना सगळ्यात महत्वाचा पॉइंटच लक्षात येत नाही कसला पॉइंट अहो आता आजा इथं आलाय म्हणल्यावर त्या शीतलचा कॉन्फिडन्स वाढणार का नाही हा आणि ती शीतल काय आपल्याला घराच्या बाहेर काढायलाच बसली ती सांगणार त्या आजाला बरोबर मग आजा तरी तुम्हाला दिलेल्या शब्दाचा कशाला विचार करतोय तेव्हा असं तुम्हाला वाटतं मी अजिंक्यांना लय चांगलं ओळखते ते असं काय बी करणार नाहीत तुम्हाला काय माहिती बरं मला माहिती बर समजा तो तिला घेऊन बाहेर राहायला गेला तर अहो असं तर उभ्या आयुष्यात होत नसते कारण अजिंक्य मम्मी पप्पा जिजीला सोडून कधीच कुठंच जाणार नाहीत कॉन्फिडन्स बया काय एवढं चौथी तर काय माहित काही नाही बाबा मला काही तर झोप लागत नाही मी आपल्या आतल्या खोली जात झोपते अहो जीजी आता आत कुठं जाताय आत किती आडगळ झोपा की इकडच नाही नको झोपा तुम्ही आणि शीतल दाराला बाहेर कडी लावून घे सकाळी उठलीस का नाही ही कडी काढ त्याला पांडुरंगा
आता बरं वाटतं बशीतले. म्हणजे म्हणजे कधी एकदा तुझ्या खुशीत येतोय ना असं झालं होतं मला. म्हणून सकाळपासून आत्ता माझ्या वाटेला आलाय वे. आपण आलो याला महत्व आहे ना. अगं बाई असे वे. अगं बाई का बायकोच तू माझी. आणि मग त्या तुमच्या माशुकाचं काय झालं? आता आता इतके दिवस तुझ्या जवळच होतो की. आणि शेवटी किती काय झालं ना बायको ही बायको असते. हळूहळू तुमचा हात. हाय ग बरा आहे माझा हात. आणि नफीसा मॅडम म्हणल्यात ना लवकर बरा होईल म्हणून. म्हणून का तुम्ही लगेच कसरतच करायला लागणार वय? मग शीतल मॅडम तुम्ही सांगा काय करू तू. शीतल मॅडमला असं वाटतंय की तुम्ही कायम सहितच राहावं माझ्याजवळ. पण का पण मिसेस फौजी असं म्हणतात की शितले तू मिसेस फौजी आहे ते विसरू नगस. बोलायला काय ऐकायचं नाही बरं का तू. मग बायको कुणाची आहे? दुखतं ना अजून? जरा जरा दुखतंय पण आता अजिबात काळजी करायचं कारण नाही. आपल्या माणसाला काळजी वाटू नये म्हणून किती खोटं बोलता ना तुम्ही. पण तुम्हाला काय त्रास होतोय ते तुमच्याशिवाय फक्त मलाच माहिती. काय कसलं विचार करतेस? नाही नाही कुठं काय काय नाही. अगं सांग की. काय नाही हो. तुम्ही इथं नसता तर दिवसभर मी तुमचा विचार करत असते. पण आता तुम्ही इथं आलाय तर कसला विचार करणार आहे मी. तुम्ही पण ना. चला झोपा आता. तू अशी जवळ असलीस ना एकदम गाढ झोप लागेल बा मला. मग झोपा. एकदम ऑर्डर. आता रोज माझीच ऑर्डर ऐकायला लागणार आहे की. लवकर बरं कसं होणार नाही तर. येस मॅम. झोपा मग. म्हणजे आधी डोळे भरून बघू तर दे मला तुला. पास झाला आता. झोपा आता. झोपा शांत. गुड नाईट मिसेस फौजी. गुड नाईट. अजिंक्य तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा. त्यासाठी जे काय करायला लागल ते मी करीन. कायम तुमची साथ देईन.